विद्यार्थ्यांनी आई वडील आणि गुरुजन यांचा शब्दप्रमाण मानावा असं प्रतिपादन करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले। जीवन कल्याण एज्युकेशन सोसायटी कसबा बावडा संचलित जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते। कसबा बावड्यातील जीवन कल्याण एज्युकेशन सोसायटी संचलित जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयात या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी चला आता खरंच जागे होऊया या विषयावर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केलं। रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्था प्रतिनिधी गोरख वातकर यांनी केलं। यामध्ये त्यांनी आजची पिढी वेगळ्या दिशेनं वाटचाल करत आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना समुपदेशनाची गरज आहे। मोबाईल विश्वात हरवलेली मुलं पुन्हा वास्तवात आणण्यासाठीच या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना समाज माध्यमांची शालेय वयात वापर करू नये असा सल्ला देत त्यांच्या दुष्परिणामांबाबतही माहिती दिली। जरी मोबाईल ही काळाची गरज बनली असली तरी त्याचा योग्य वापर करावा, याचा अनावश्यक वापर करू नये असं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर आई-वडिलांच्या समोरच याचा उपयोग करावा असंही आवाहन त्यांनी केलं। विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय आत्ताच निश्चित करावं आणि यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आई-वडील व गुरुजन यांचा शब्दप्रमाण मानावा असंही आवाहन त्यांनी केलं। यावेळी त्यांच्या हस्ते मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यात दुसरी आलेली मधुरा मारुती शिंदे आणि चौथा आलेला ओजस सुदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यासह टाटा कंपनीमार्फत आयोजित आत्मनिर्भर भारत या विषयावरील निबंध स्पर्धेत पहिली आलेली स्वरांजली मुकेश चोपडे, दुसरी आलेली पूर्वा सचिन करंबे आणि तिसरा आलेला मंथन सचिन भोसले यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी जीवन कोल्हापूर शुगर मिल्सचे असिस्टंट इस्टेट मॅनेजर प्रकाश चौगुले, संस्था प्रतिनिधी गोरख वातकर, जीवन कल्याण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित सुर्वे, टी.आर. पाटील, अमित परीट, कुमार पाटील यांच्यासह इतर शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते।